सौदी अरेबियाने पाकिस्तान बरोबर संरक्षण करार केलेला आहे. त्यामुळे आपण सौदीचं थोडंसं तेल कमी करायचं आणि ते तेल व्हेनेझुएलाकडून विकत घ्यायचं, ते तेल अमेरिकेकडून विकत घ्यायचं. भारताला हे करणं शक्य आहे. भारताला दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रांची आयात करावी लागते. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आपण संरक्षणाची जी तरतूद केलेली आहे, ती आहे 7,85,000 कोटी. डॉलरच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर 85.5 अब्ज डॉलर. खूप मोठी तरतूद आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा असल्यानंतर अमेरिकेकडून शस्त्र आयात करायला आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त आपल्याला हवं ते आपण घेणार. त्यांना जे विकायचं आहे ते आपण घेणार नाहीये. देशाची जी गरज आहे ती लक्षात घेऊन आपण अमेरिकेकडून खरेदी करणार. भारताकडे पैसा आहे. भारत हा पाकिस्तानसारखा भिकारी देश नाहीये. भारताची तिजोरी खचाखच भरलेली आहे. त्यामुळे अमेरिकेला 100 अब्जचा धंदा दरवर्षी आपण देऊ शकतो. आपण त्यांचं भलं करू शकतो. परंतु ते भलं करताना आपण त्याच वस्तू घेऊ ज्या भारताच्या गरजेच्या आहेत. आपण अमेरिकेकडून तंत्रज्ञान घेऊ. आपण अमेरिकेकडून बोईंग विमानं घेऊ. आपण अणुतंत्रज्ञान घेऊ. आपण ग्रीन हायड्रोजनचं तंत्रज्ञान घेऊ. आपण सेमीकंडक्टरचं तंत्रज्ञान घेऊ. आपण शस्त्रास्त्र सुद्धा घेऊ. सगळं आपण घेऊ शकतो. फक्त अमेरिकेने एक लक्षात घेतलं पाहिजे की भारत जे काही घेईल ते देशाच्या गरजेनुसार घेईल.